नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 16 फेब्रुवारी 2024. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणातून आता मायनस पातळीमध्ये किती घट झालेली आहे आणि कालवा आणि बोगद्याची काय स्थिती आहे, बाष्पीभवनाचा वेग किती वाढलेला आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 489.960 म्हणजे 490च्या खाली उजनी धरण आलेलं आहे मीटरमध्ये. तर एकूण पाणी साठा हा 1602.74 दशलक्ष घनमीटर म्हणजेच धरणाची परिस्थिती नाजूक झालेली आहे. आता सध्याला 56.59 TMC एवढं पाणी उजनीत राहिलेलं आहे. परंतु हे 56.59 TMC हे पाणी फक्त पाणी नाही, त्यामध्ये जवळपास 15 ते 20 TMC गाळ आहे. गाळ आणि वाळू उपसा तर चालू आहेच, पण गाळ कोण उपसा करत नाही, कारण वाळूचा उपयोग विक्रीसाठी ब्लॅकमेलिंगसाठी होतोय. ही सत्य परिस्थिती आहे. वाळू उपशावर बंधन नाही, पण गाळ काढण्याचं मानस शासनाचा कसलाही दिसत नाही. त्यामुळं पाणी जरी 56 TMC दिसत असलं तर प्रत्यक्षात ते 30 ते 35 TMC पर्यंत पाणी आपल्या उजनी धरणामध्ये असण्याची शक्यता आहे. तर उजनीतील मायनस पातळीमधून 200.07 दशलक्ष घनमीटर पाणी संपलेलं आहे, म्हणजेच 7.06 TMC मायनस पातळीमध्ये उजनी धरण गेलेलं आहे. आणि टक्केवारी बघितली तर दररोज अर्धा पाऊण टक्का पाणी कमी होताना दिसतंय. त्यात बाष्पीभवनाचा ही भाग आहेच. परत कालवा चालू आहे, बोगदा चालू आहे आणि बाष्पीभवनाचा वेग ही आता वरचेवर वाढायला लागला आहे. काल 5.26 होता, तो आज 5.49 मिलीमीटर एवढा वाढलेला आहे. म्हणजे जिथून पाणी आलं पावसाचं त्याच ठिकाणी ते पाणी बाष्पीभवनाच्या माध्यमातून जातंय आणि त्याला कोणीही रोखू शकत नाही. आणि सध्याला बोगदा मात्र 150 क्युसेकनं चालू आहेच. खरं तर बोगदा वाढवणं गरजेचं आहे, कारण बोगद्यावर जी सीना नदीवरची बंधारे आहेत, अद्यापही काही बंधारे कोरडे आहेत. मग त्यांचा उन्हाळा सुकर जावा म्हणून किमान आता सध्याला बोगद्यातून पाणी वाढवून ते बंधारे भरून घेण्याची गरज आहे. कालव्यातूनही सध्याला 1500 क्युसेकचा विसर्ग कायम आहे. 10-12 तारखेला कालवा बंद करणार, सगळ्या योजना बंद करणार असं शासनाचं धोरण होतं. परंतु त्यामध्ये काही नियोजनामध्ये बदल झाल्यामुळं तो सध्याला 1500 क्युसेकचा विसर्ग कालव्याद्वारे चालू आहे. त्यातच उजनीचा उजवा कालवा हा सध्याला बंद केलेला आहे. फक्त डाव्या कालव्यातून 1500 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. कदाचित तो विसर्ग 20 तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे. कदाचित त्यानंतरही वाढू शकतं. जोपर्यंत उजनी धरणाची जी कालव्याची बेड पातळी आहे 487 मीटर एवढ्यापर्यंत जर पाणी चालू ठेवलं तर आता सोडले पाणी वाया तर गेलेलं आहेच, परंतु इथून पुढं कालव्याला किंवा बोगद्याला पाणी सोडणं शक्य नाही. म्हणून आता जेवढं आहे पाणी तेवढं तरी किमान थोडं का होईना सोडलं पाहिजे व त्यामध्ये वाढ केली पाहिजे. खरं म्हणलं तर ह्यात तोटा धरणकाठच्या शेतकऱ्याचा आहेच, नाहीचं नाही. त्यांना पाईपा लांबावं लागतात, मोटरला लांबावं लागतात, केबल लांबावं लागते, चारी खांदावं लागते, त्यांचा त्रास होतोयच. खरं तर त्यांनी योगदान दिलंय आपल्यासाठी, आपल्या उजनी धरणासाठी, त्याचा फायदा त्यांना न होता त्याचा फायदा मात्र बाकीची आपल्या जिल्ह्यातील म्हणा, पुणे जिल्ह्यातील म्हणा, नगर जिल्ह्यातील म्हणा, शेतकरी, राजकारणी, उद्योगधंदेवाले घेताना दिसत आहेत. ही दुर्दैवी गोष्ट आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.